आजच्या वचनाकडे, आजच्या संदेशाकडे जाऊ. आणि आजचा जो विषय आहे, आपला विषय जो आहे तो म्हणजे जमीन तयार करणे. आणि आपण विचार करू, जमीन कसली तयार करावी लागते, जमीन काय असते बा, आणि आम्ही कशाला तयार करू. तर या गोष्टीविषयी आपण बोलू. त्याच्या आधी एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. तर एक नौखा किंवा एखादा नवीन शेतकरी व्यक्ती होता, आणि त्याने काय केलं, त्याने ठरवलं की यावर्षी मी पेरणी करतो. यावर्षी काय करतो, मी पेरणी करतो. माझ्या वडिलाची मी शेती करतो. माझ्या वडिलांना चांगलं आवडेल, त्यांचं लक्ष असेल तर त्याने काय केलं, ठरवलं का मी शेती करतो. आणि मी काय गेलो, बाजारात गेलो, बियाणं आणलं. बियाणं मला सांगितलं गेलं बियाणं घ्या लागते बा. बियाणे आणलं आणि मी पेरलं. बियाणे आणून मी पेरलं. आणि पेरल्यावर मी वाट बघत बसलो का बा हे कसं उगवेल, कधी मोठं होईल, यातून पीक होईल याचे, आणि मी याच्यापासून फायदा घेईल. पण ते बियाणं ते जे टाकलं होतं ते मरून गेलं आणि त्यातून काही पीक आलंच नाही. आणि मला शंका आली की अरे हे काय गोष्टी झाली. आणि मग मी काय गेलो, मी पुन्हा त्या दुकानात गेलो आणि त्याला म्हटलं की अरे तू जे बियाणं दिलं ते चांगलं नव्हतं, कारण त्यातलं एकही झाड उगवलं नाही, एकही याला अंकुर आलं नाही, आणि म्हणून तुम्हाला चांगलं दे, मला फसू नको. मग त्याने काय केलं, बरं बा ते तर चांगलंच होतं, याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं तुम्ही काय घ्या, आता बियाणं घ्या आणि याला पेरा. आणि मग जेव्हा पुन्हा मी गेलो आणि जेव्हा पेरलं, लक्षात आलं पुन्हा एकदा का ते बीज काही उगवतच नाही. ते झाड जे आहे, ते बी जे आहे ते तसंच काय आहे, त्या जमिनीत मरत आहे आणि त्यातून काही निघतच नाही. आणि मला असं वाटलं की पुन्हा एकदा अरे हे तर पुन्हा वाईट गोष्टी झाली, मला फसवण्यात येत आहे. पुन्हा मी काय गेलो, त्या दुकानात गेलो, त्याला कंप्लेंट केली. दुकानदार म्हणते की असं तर कधी मी ऐकलं नाही, चला मी बघतो जाऊन की बाबा काय समस्या आहे. आणि जेव्हा तो जाऊन त्याने बघितलं आणि त्याने ती बघितली का ती जे जमीन आहे ती कडक आहे. त्याने बघितली की ते जे जमीन आहे त्याच्यावर कधीच नांगर झाला नाही. त्या दुकानदाराने बघितलं की ते जमीन आहे ते उपजाऊ नाही आहे. आणि त्या दुकानदाराने म्हटलं, भाऊ हे जे बीज आहे याच्यात समस्या नाही, हे जे जमीन आहे याच्यात समस्या आहे. तुमचं जे जमीन आहे याच्यात नांगर झाली नाही, याची मशागत झाली नाही, आणि म्हणून कितीकही तुम्ही चांगलं पेरण्याचं, कितीकही चांगलं तुम्ही त्यात बियाणं आणा, ते पिकणार नाही. तुम्हाला तुमची जमीन रेडी करावे लागेल. हे जर उदाहरण तुम्हाला समजलं, तसंच तुमच्या हृदयाविषयी जमीन तयार करणे म्हणजे काय, का तुमचं मन, तुमचं हृदय, तुमची इच्छा रेडी करणे. कारण त्याच्यावरचं जे बियाणं आहे किंवा जे सीड आहे ते काय आहे, देवाचा शब्द. देवाचा शब्द तुमच्या हृदयात तोपर्यंत उतरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, जर तुमच्या हृदयाची जमीन कठोर आहे. देवाचा शब्द हा तोपर्यंत कार्य करणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे जे हृदय आहे ते कठोर करून बसले आहे. त्या जमिनीचं उदाहरण सदैव लक्षात ठेवा, कारण ही गोष्ट तशीच राहणार आहे. कितीकही पेरलं, कितीकही संडेला मी पेरत गेलो, दर बुधवारी मी पेरत गेलो, देवाचे वचन तुमच्यावर येत गेले, पण तुमचं जमीन जी आहे, तुमचं हृदय जे आहे ते तुम्ही बदलत ना, ते कठोरच करून ठेवता, देवाचं वचन तुमच्यात काम करणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, बीज टाकल्यानंतर काय येतं, जीवन येतं. बीज मरतं, त्या पुढं त्याच्याविषयी आपण बोलू, त्यातून जीवन येतं. तसंच देवाचा शब्द काय करतो, सार्वकालिक जीवन देतो. पण जर आपले हृदय आपण कठोर करत बसले, आपले जे हृदयाची जमीन आहे त्याच्यावर आपण मशागत केली नाही, त्यामुळे काय होईल, पिकाची समस्या नाही, बियाण्याची समस्या नाही, तर समस्या तुमच्या हृदयाची आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचं हृदय काय आहे. एक लक्षात ठेवा, तुमचं अनंत काळ फक्त तुमच्या हृदयासंग जुळलेला आहे. तुमचं हृदय म्हणजे जसं मी सांगत असतो, तो मासाचा गोळा नाही जो धगधग धगधग करत राहते, त्याच्याविषयी बोलत नाही. तर तुमचं हृदय मग काय, तुमची इच्छा, तुमचे विचार, तुम्हाला देवाचे वचन किती आवडतात, तुम्ही त्याच्यावर किती कार्य करता, तुम्ही त्याला कठोरता, तुम्ही त्याला म्हणता की हे मला नाही पाहिजे आणि जे जे पाहिजे तेवढंच घेता, का तुम्ही आपलं हृदय की नाही देवाच्या वचनासाठी रेडी करता. कारण जर तुमचं हृदय कठोर, जर तुमचं मन कठोर, त्याच्यात कधीच काय पीक उगवणार नाही. पण आपण हे चेक केलं पाहिजे, जसं त्या काय केलं, त्या शेतकऱ्याने चेक केलं का तुमचं बियाणं हे आहे का, कारण माझं जमीन चांगली आहे, त्याला ही गोष्ट होती. म्हणून आपण देवाच्या शब्दाचं जे सीड आहे, जे बियाणं आहे, त्या देवाच्या शब्दाविषयी पहिले आपण चेक करू की खरंच देवाचा शब्द असा आहे का की माझं जीवन बदलणारा आहे. म्हणून पहिले आपण जसं बियाणं चेक करतो तसा देवाच्या शब्दाविषयी काही गोष्टी आपण चेक करू. आणि म्हणून
जे पहिलं वचन, पहिले याच्या आधी देवाचं वचन काय म्हणतं, कारण परमेश्वर यहुदा व यरुशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो, तुम्ही आपली जमीन नांगरा, काट्यांमध्ये बी पेरू नका. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला सांगितलं की तुमच्या हृदयाचे काटे ते काय करतील, त्या बीला काय करून त्यातील मारून टाकतील. तुमचं कठोर जीवन काय करेल, ते जे देवाचं बीज आहे त्याला खतम करून टाकेल. म्हणून तुम्हाला मी सांगितलं असतं की तुमच्या विचाराच्या, तुमच्या इच्छा पलीकडे देव वागत नाही. तुम्ही आपले मन जेव्हा हृदय रेडी करता आणि ज्या देवाच्या वचनाचं जे सीड आहे किंवा जे त्याचं जे शब्द आहे तो तुमच्या जीवनात कार्य करेल. का कार्य करेल? कारण हा जो शब्द, आता आपण काय बघत आहोत की हे जे बी आहे देवाच्या वचनाचं ते किती प्युअर आहे आणि ते तुम्हाला देवाचे वचनच शिकवतं. आपण बघू, स्तोत्र संहिता 12:6 म्हणतं, परमेश्वराचे वचन हे जे आहे, जे बी तुमच्या हृदयावर जे पेरल्या जातं, शुद्ध वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या 7 वेळा गाळलेल्या चांदीसारखी ती शुद्ध आहे. हे काय सांगत आहे देवाचा शब्द तुम्हाला? कारण लक्षात ठेवा, आपलं जे डोकं काय आहे ते रॅशनल म्हणजे काय, तुम्हाला कशा सोबत तरी कम्पेअर पाहिजे, तेव्हाच तुम्हाला समजेल का हा काय बोलत आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्हाला हे प्रोसेस माहीत आहे की सोनं चांदी याला किती गरम करावं लागतं आणि त्याच्यातल्या वाईट गोष्टी काढल्या जातं तेव्हा ते प्युअर होतं. तसंच माझा शब्द 7 वेळा भट्टीत प्युअर केला आहे आणि तो तुम्हाला दिलेला आहे, याच्यामुळे का तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. म्हणून वचन काय सांगतं, 7 वेळा गाळलेल्या चांदीसारखी ती शुद्ध आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की देवाचा शब्द हा पवित्र आहे, याची मला गरज आहे. आणि म्हणून देव काय म्हणतो की माझा शब्द हा चांदीपेक्षाही, चांदी 1 किंवा 2दा विघळवली जाते, हा 7दा त्या भट्टीतून काढण्यात आला, इतका हा शुद्ध आहे. आणि म्हणून तुम्ही त्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. इथं वचन काय सांगतं की एक तुमच्यासाठी वचन वाचतो, 1 तिमोथी 3:16 म्हणतं, प्रत्येक शास्त्रलेख म्हणजे हा देवाचा शब्द देवाच्या प्रेरणेनं दिला आहे. जर तुमची इच्छा असेल, हो की नाही, का देव माझ्या संग बोलला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, जर तुमच्या जीवनात पाप आहे किंवा जर तुम्हाला असं वाटते का नाही मला देव नको, तर देव तुमच्या संग बोलणार नाही. पण जर तुमची इच्छा आहे की खरंच देव माझ्या संग बोलला पाहिजे, हे देवाचे वचन आहे. कारण प्रेरणेने, प्रत्यक्ष शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने, याचा अर्थ काय की जेव्हा देवाचे शिष्य ते वचन लिहित होते, प्रेरणेने म्हणजे काय की जेव्हा आपण, जसं मी बोलत आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं काय होतं बोलणं म्हणजे, माझ्या हृदयाचे, माझ्या गळ्याचे, माझ्या जिभेचे सगळ्या ज्या नसा आहेत त्या काय आहेत, एकत्रितरित्या माझ्या डोक्यातले जे विचार आहेत त्या ध्वनीद्वारे बाहेर टाकत आहेत. ओके नाही, ते काय झालं, माझं बोलणं. तुमच्या कानाच्या पडद्यावर हा देवाचा शब्द पडत आहे. तो शब्द काय करत आहे, त्या ध्वनी आपल्या बदलून तुमच्या डोक्यापर्यंत जात आहे का, त्याच्यामुळे तुम्हाला समजत आहे की मी काय बोलत आहो. आणि ही प्रोसेस एवढी फास्ट होते कारण हे देवाने घडवलेलं आहे. म्हणून तसंच देव बोलला आणि हा देवाचा शब्द आहे. आणि म्हणून जर तुमची इच्छा असेल, आणि हे तुमची इच्छा असलीच पाहिजे, का नाही असली पाहिजे, कारण तुमची इच्छा नाही का मी मरून स्वर्गात गेलो पाहिजे. आणि म्हणून जर तुमची इच्छा असेल का देव माझ्या संग बोलला पाहिजे, हे देवाचे वचन तुमच्यासाठी आहे. काय म्हणतो, प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेनं लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, म्हणजे जर तुमची इच्छा आहे की मला शिकायचं आहे, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, तुम्हाला जर शिकायचं असेल या जगातलं वाईट काय आहे तो तुम्हाला शिकवतो. चुका सुधारण्यास, तुम्हाला जर माहीत नसेल का कसं माझं जीवन बदलं, त्याच्यासाठी तो शिकवतो. व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे, कारण हा देवाचा शब्द हा प्युअर आहे. पहिलं आपण बघितलं प्युअर, दुसरं आपण काय बघू का देवाच्या शब्दात काय आहे, जीवन आहे. हे वचन आपण वाचू. योहान 6:63 म्हणतो, योहान 6:63, आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. म्हणून या जगातली कुठलीच गोष्ट जे मनुष्याने घडवली तुम्हाला जीवन देऊ शकत नाही. मी तुमच्याशी जे बोललो म्हणजे काय, देवाची वचने, ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहे. जर तुम्हाला जीवन पाहिजे तर ही गोष्ट तुमच्यासाठी दिलेली आहे. देवाच्या शब्दात जीवन आहे. त्याचे शब्द जेव्हा तुमच्या हृदयावर तुम्ही उतरू देता, त्याला प्रोसेस किंवा त्याला समजण्याचा तुम्ही काय करता, इच्छा दाखवता, त्याच्यावर तुम्ही वागता, त्याच्यामुळे काय होतं,
हे जे सीड किंवा जे बियाणं आहे ते काय करतं, तुम्हाला माहित आहे का बियाणं कसं कार्य करतं? जेव्हा शेतकरी तो पेरतो, हो की नाही, पेरल्यानंतर जसं त्याच्यावर पाणी पडतं, म्हणजे तुमचं हृदय जेव्हा रेडी आहे किंवा माती जेव्हा रेडी आहे, बियाणं जसं पडल्यानंतर काय होतं, जसं त्याच्यावर पाणी, म्हणून बघितलं का शेतकरी, पाऊसच नाही. का? कारण त्याला माहित आहे काय होत आहे, कारण हे जे बियाणं टाकलं त्याला काय पाहिजे, पाणी, आणि जसं त्याला पाऊस पडला काय होतं, ते बियाण्याचं वरचं जे टोकर आहे ते फुटतं, त्याच्यातून काय होतं, एक कोंब येते, ती कोंब जमिनीत जाते. तुमच्यासाठी प्रश्न, तुमचं हृदय कठोर असलं ते कधी फुटणार नाही आणि त्याची कोंब आत जाणार नाही, कारण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत वर येत नाही. समजलं? पण आपलं हृदय तुम्ही कठोर जेव्हा करता देवाच्या शब्दासाठी, ते जे आहे ते आत जातच नाही, ते कोंब जात नाही, कारण इथं पेरता येत नाही, या लाकडावर मला करता येत नाही. म्हणून तुमचे हृदयाचं जे जमीन आहे ते सुपीक करणे, त्याच्यावर नांगर करणे खूप आवश्यक आहे. आणि आता जेव्हा ते बी काय होतं, जे कोंब येतं पहिलं खाली जातं, खाली झाल्यानंतर काय होतं, आता त्याच्यानंतर जेव्हा प्रकाश वगैरे सगळ्या गोष्टी पडतात, आता वर ते फुटणं चालू होतं, आता त्याच्यातून झाड बाहेर निघतं, आता त्याच्यातून फळं किंवा ज्याही तुम्ही अन्न जे तुम्हाला पाहिजे, जेही तुम्हाला पीक पाहिजे ते बाहेर येतं. पण हे सगळं कधी होतं? बी चांगला आहे पण जमीन कठोर आहे. समजलं? बी चांगला आहे पण त्याच्यातून जीवन आता येणार नाही. बी मध्ये समस्या नाही आहे, देवाच्या शब्दात समस्या नाही आहे, तुमचं हृदय तुम्ही कठोर करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जीवन येत नाही. समजलं? म्हणून देवाचं वचन काय सांगतं की हे जो शब्द आहे ते जीवन अशी आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला सुंदर सांगतो, जर तुम्ही हे पहिल्यांदा ऐकलं असेल काही हरकत नाही, तर देवाचं वचन, हो की नाही, देवाचं वचन जे सांगतं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, का प्रारंभी देवाने, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माहित आहे काय, आपण कशाविषयी बोलत आहे, शब्दाविषयी. देवाने या जगातली सगळ्यात गोष्टी बोलून केल्या, म्हणजे शब्द, म्हणजे काय, तो बोलला आणि ती गोष्ट झाली. काही वचन मी तुमच्यासाठी बोलतो. उत्पत्ती 1:13 मध्ये देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. काय बोलला? शब्द. 1:6 म्हणतं देव बोलला जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलापासून जलांची विभागणी करो, तसं झालं. नंतर देव बोलला आकाशातील पाणी एका जागी एकत्र जमा हो व कोरडी जमीन दिसून येऊ, तसे झाले. नंतर देव बोलला हिरवळ बीज देणाऱ्या वनस्पती हो, तसे झाले. मग देव बोलला दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती, जे सूर्यचंद्र तुम्ही बघता ते देव बोलला आणि ते झालं. तेव्हाच्या तेव्हा ते घडलं. मी काय शिकवत आहे तुम्हाला, का देवाच्या शब्दात किती पॉवर आहे. हा शब्द जो बोलल्याने देवाने ही पृथ्वीची निर्माण केली, विचार करा, हा शब्द तुम्हाला दिला आहे. कसा दिला आहे ते पण बोलू. कारण पहिलं योहानाचं पहिलं पत्र काय म्हणतो, प्रारंभी शब्द होता. प्रारंभी म्हणजे काय सांगितलं, देव बोलला पृथ्वीची निर्मिती झाली, देव बोलला वनस्पती झाली, देव बोलला आकाश झालं, देव बोलला आकाश चंद्र झाले. हा प्रारंभी जो शब्द होता, जो बोलला, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासोबत होता. पुढे काय म्हणतो, शब्द देह झाला. शब्द देह झाला. येशू ख्रिस्त काय होता, शब्द. आता जो पृथ्वीवर आल्यानंतर काय झाला, तो देह झाला. म्हणजे जो शब्द आधी ज्याने बोलून सगळ्या गोष्टी बनवल्या, तो देह म्हणजे मनुष्य म्हणून तुमच्यात आला. त्याने आमच्यात वस्ती केली, म्हणजे तो तुमच्यात राहिला आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एक गौरव असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. विचार करा, ज्या शब्दाने पृथ्वी निर्माण केली, जो शब्द देह झाला, तो शब्द देह होऊन म्हणजे येशू ख्रिस्त आला, तो शब्द तुम्हाला देण्यात आला आहे. जर तुमची काही शंका असेल का मला हा शब्द वाचू शकत नाही, हा तुमचा अविश्वास आहे. त्याच्या शब्दाने या सगळ्या गोष्टी बनवण्यात आल्या. तो शब्द तुमच्यासाठी दिला आहे, म्हणून त्याचा शब्द जीवन आहे. म्हणून तुम्हाला मी शिकवत असतो, येशू येशू करणारे स्वर्गात जात नाही, तर त्याला शब्द माहीत आहे. का तो म्हणतो काय आहे, तो सांगत आहे का मी पापी आहे, तो सांगत आहे मी खऱ्यांसाठी नाही तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहे. हा तो शब्द आहे ज्याने म्हटल्यावर जो कधी एक विचार करा, मी जेव्हाही आकाशात बघतो आणि चंद्र बघतो, जेव्हा सूर्य बघतो, मला आठवतो माझा देव शब्द बोलला आणि ही ज्योती झाली.
हाच देव जेव्हा म्हणतो की नितीन तू माझ्यावर विश्वास ठेव, पाप्यांना म्हणतो की तुम्ही मला हाक मारा, मी तुमचा आत्मा वाचवेल, या शब्दाविषयी आपण बोलत आहोत. काय शिकत आहोत आपण? का बियाणं चुकीचं आहे? आपला विषय काय आहे? विषयावर भटकू नका की आपली जमीन चुकीची आहे, आपली जमीन कठोर आहे. पुढे आपण बघू, हा जो शब्द आहे हा काय आहे? तुमच्या पावलासाठी दिवा आहे. स्तोत्रसंहिता 119, 105 म्हणतो, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. याचा अर्थ काय बा? पावलासाठी दिवा म्हणजे काय? तुम्हाला मी काय सांगितलं संडे स्कूलमध्ये? मागच्या आठवड्यापर्यंत काय होतं? विचारांनी ग्रस्त, सैतानाने सगळे विचार टाकले. तो काय करत होता? हमला करत होता का मी जगाच्या अंधाराकडे नव्हे, पण मनामध्ये सगळा शंका कुशंका, हो की नाही? पण जेव्हा देवाचे वचन आठवले का ख्रिस्त म्हणतो की तू माझ्यावर आपल्या काळज्या चिंता टाक, माझ्यावर विश्वास ठेव, आणि तो शांतीचा देव आहे, तो सर्व गोष्टी पलीकडे तुझ्या मनात शांती आणेल. काय झालं? माझ्या डोक्याचा विचाराचा सगळा अंधकार गेला. का? कारण तुझे वचन माझ्या जीवनासाठी पाऊल आहे. तुझे वचन माझ्यासाठी काय आहे? काय म्हणतो वचन? पावलाकरिता दिवा आहे आणि माझ्यासाठी मार्गासाठी प्रकाश आहे. नाहीतर काय झालं असतं? इथे जरी उभा असतो पण माझ्या जीवनात काय असतं? लय चिंता आहे. इथं यांना दाखवा लागत नाही, याला दाखवा लागते का मी लय स्ट्रॉंग आहे, पण जोपर्यंत देवाचे वचन देव शिकवत नाही, हो की नाही? अरे देवाचे वचन असं म्हणतं, आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने काय झाला? तो जो आध्यात्मिक अंधार आहे तो निघून गेला. समजलं अर्थ काय असतो? प्रॅक्टिकली समजून घ्या. काय असतो बा? मी का बायबल घेऊन चालतो का? अंधार आहे, अरे बाबा उजेड आहे का? उजेड आहे का? नाही, आहे की नाही? तुमच्या हृदयातला जो अंधकार आहे, तुमच्या आत्म्यावरचा जो अंधकार आहे, तो देवाचा शब्द बरा करतो. पुढे आपण काय बघू का हा जो शब्द काय आहे तो शाश्वत. याचा अर्थ काय? यशाया 40:8 म्हणतं, गवत सुकते, फूल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सदा सदर सर्व काळ उभे राहते. म्हणजे हे वचन कधीही न मिटणारे आहे. पुन्हा एकदा आपण काय बोलत आहोत? जे बीज दर रविवारी पेरल्या जातं, जो शब्द पेरल्या जातो, जे बायबल तुमच्या हाती दिलेला आहे, जो शिकवल्या जातो, खरंच त्याच्यात पावर आहे का? का मी फक्त बसली राहते, हो की नाही? हे तुम्हाला शिकणं आहे. ते म्हणून तुम्हाला सांगत आहे. पहिले काय आहे? प्युअर आहे. आपण बघितलं की 7 वेळा अग्नीतून काढलेलं इतकं प्युअर आहे, त्याच्यात जीवन आहे. आपण काय बघत आहोत? तो दिवा आहे. आता बघत आहोत की ते शाश्वत आहे. स्तोत्रसंहिता 19:89 म्हणतं, हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे, तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे. इतकं प्युअर हा शब्द तुमच्यासाठी देवाने दिलेला आहे. म्हणून तुम्ही जर विश्वास ठेवत नसाल तर काय होत आहे? तुम्ही आपले हृदय कठोर करत आहात. शब्दात समस्या नाही. म्हणून मी तुम्हाला पहिले उदाहरण दिलं. तो दुकानदार काय म्हणे? मला बघून तर जाऊ दे समस्या कुठं आहे, कारण माझं बियाणं चांगलं आहे. तसंच देवाचा शब्द याच्यासारखं दुसरी कुठलीच गोष्ट प्युअर या जगात नाही. तुमच्यासाठी जीवन दिलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो माझा शब्द जीवन आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं हृदय त्या वचनासाठी रेडी करता, ते काय करतं? त्या बियाण्यासारखं तुमच्या हृदयात कार्य करतो. कोंब फुटतं, आहे की नाही? ते मरतं. ते बियाणं काय करतं? मरतं. त्याच्यातून वरतं कोंब येतं. आज जोपर्यंत कोंब जात नाही तोपर्यंत वरतं येत नाही. आत कोंब तोपर्यंत जाणार नाही जर तुमचं हृदय दगडी असेल. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ओके नाही? शेवटचं आपण याचं हे बघू काय आहे तर देवाचा शब्द हे काय आहे? धारधारी तलवार. याचा अर्थ आपण बघू. हिब्रीकरास 4:12 म्हणतं, कारण देवाचे वचन सजीव, म्हणजे हा शब्द मेलेला नाही. सजीव म्हणजे माहिती आहे काय आहे? तुम्हाला जर अनुभवाचं असेल, तुम्ही लाईफमध्ये पूर्ण आयुष्यभर बायबल वाचा. माझं कमीत 6व्यांदा आम्ही वाचत आहोत. 5दा माझं झालं, 6व्यांदा मी वाचत आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वाचाल, प्रत्येक वेळेस त्याच वचनाचा वेगळा वेगळा अर्थ. कारण जसं जसं तुमचं जीवन तसं तसं देवाचा शब्द तुमच्या संग बोलतो. म्हणून जगातली अशी कुठलंच पुस्तक नाही जे तुमच्या संग बोलतं. का? कारण बाकी सगळे पुस्तक मनुष्याने लिहिलेले आहेत. हे पुस्तक तुमच्या संग बोलतं, तुम्हाला शिकवतं, तुम्हाला दाखवतं. प्रकाश, दिवा, जीवन या सगळ्या गोष्टी तुम्हाला होतं, तुम्हाला कळतं. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून वचन काय सांगतं? कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे, मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे पारख करणारे असे आहेत. म्हणून इथे जेव्हा वचन बोलल्या जातं, तुम्हा प्रत्येकाची अलग अलग आध्यात्मिक स्थिती आहे, हो की नाही? कोणी आध्यात्मिकरित्या मेला आहे, कोणी आध्यात्मिकरित्या वाढत आहे, हे मला माहीत नाही, पण देवाला माहीत आहे.
आणि मग देवाची इच्छा काय आहे का तुम्ही आध्यात्मिकरित्या प्रत्येकाने वाढावे. म्हणून जेव्हा वचन बोलल्या जातं त्या प्रत्येकासोबत वेगवेगळ्या रीतीने ते बोलतं. आपण काय बोललो का देवाचे वचन सजीव आहे, बियाणं चांगलं आहे. म्हणून आता सगळ्यात मोठी गरज, आतापर्यंत आपल्याला कळलं असेल अरे याच्यात समस्या नाही, मग कुठं समस्या आहे, तर जे समस्या आहे ते म्हणजे काय तर आपलं हृदय. देवाचे वचन सांगतं, पुढे आपण हे जे वचन बोलू हे वचन सांगतं, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, म्हणजे जेव्हा देवाचे वचन तुम्ही ऐकता तेव्हा इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले तशी आपले अंतकरणे कठीण करू नका. तुम्ही जेव्हा आपलं मन बनवता की ठीक आहे चालत राहतं, दर रविवारी चर्च राहतं, ऐकून निघून जावं लागतं, मला काही बदलण्याची गरज नाही, मला अशी कुठल्याच गोष्टीची माझ्या जीवनात गरज नाही की बदलणं आहे. लक्षात ठेवा येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी जीवन बदलण्यासाठी आलो. तुम्ही काय म्हणता मला बदलण्याची, मला कुठं गरज आहे, मी तर चांगलाच आहो. तुम्ही काय केलं, आपलं कठोर हृदय ह्यासारखं केलं. आता याच्यात पेरणी करून दाखवा, याच्यात पेरणी होत नाही. पण जेव्हा तुम्हाला समजतं की हो मला बदलण्याची गरज आहे, त्याच्यामुळे काय होतं तुमच्या हृदयावर कार्य होतं. आणि हे हृदयावर कार्य कसं होतं याच्या प्रॅक्टिकल गोष्टी आपण काही गोष्टी बोलू जे तुमच्या जीवनात तुम्ही अंमलनात आणा. पहिले सगळ्यात मोठं, आता आपण काय बोलत आहोत, बरं मला कळलं एक तर माझं हृदय कठोर असेल किंवा माझं सुपक असेल, पण अधिक उपजाऊ जमीन माझी झाली पाहिजे. आता याच्यासाठी पास्टर सांगा मी काय केलं पाहिजे, तर या गोष्टी तुमच्यासाठी काही गोष्टी. पहिले इच्छा, कारण जर इच्छा नाही तुम्ही हे चित्र आपल्या डोळ्यासमोर टाका, तुमची इच्छा नाही, विसरून जा काय देवाचं कार्य तुमच्यामध्ये 1% होईल. विसरून जा की स्वर्गाची जागा तुमच्यापाशी आहे. विसरून जा की तुमच्या जवळ कुठल्याच गोष्टी देव तुमच्या जवळ आहे. कारण कठोर हृदयावर जसं जमीन बी पेरल्या जात नाही, तुमच्या हृदयावरही कार्य होत नाही. म्हणून पहिला मुद्दा काय की इच्छा, की हो मला बदलण्याची गरज आहे, मेरी इच्छा आहे की मुझे बदलना है. ही जे पहिली आहे हे पहिली इच्छा. दुसरं आपण काय बघू की मला सत्य जाणण्याची गरज आहे. एक लक्षात ठेवा, कोणाचपाशी सत्य नाही, कोणी सत्य घेऊन पैदा होत नाही. देवाचा शब्द हा सत्य आहे. दुसरं म्हणजे का की मला सत्य शिकायचं आहे. म्हणून की हो चर्चमध्ये मी कशासाठी येते, एक लक्षात ठेवा, आपल्याला चर्चमध्ये येऊन या लोकांनी काय शिकवलं आहे, फक्त चर्चमध्ये बसा, गाणे म्हणा, हो की नाही, गाणे म्हणा, देवदेव करा, प्रेज द लॉर्ड करा, निघून घ्या. त्यासाठी हे चर्च बिलकुल नाही आहे. हे चर्च त्यासाठी असतं तर याच्यापेक्षा मोठे मोठे चर्चेस हे अमरावतीत आहे. ठीक आहे, म्हणून या चर्चची गरज नसती, मला येऊन तिथंच बसता आलं असतं. त्यासाठी चर्च नसतं. चर्च काय आहे, हॉस्पिटल. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही मला पापाचा रोग आहे, मला पापाचा कॅन्सर आहे, कारण ती झाली इच्छा आणि मला रोग याच्यातून बरं व्हायचं आहे. कारण जर तुम्ही हे निर्णय घेत नसाल, तुम्ही काय करत आहे, कठोर हृदयाला अधिक कठोर करत आहे, देवाचं कार्य होत नाही. तुम्हाला माहित आहे काय, देवाचा आत्मा मी बोलत असताना तुमच्यातल्या प्रत्येकाच्या हृदयाला पारख करत आहे का तुम्ही काय करत आहात. प्रत्येकाचं हृदय का तुम्ही त्याला कठोर करत आहात, हो की नाही. जसा समजून घ्या, एखाद्याच्या, माझ्या मुलाचं मी उदाहरण घेतो, त्याच्या हृदयासमोर जेव्हा देवाचा आत्मा येतो आणि त्याला दिसतं कडक, आहे की नाही, सोडत नाही, ते म्हणतो काही इच्छा नाही, तुझी जी इच्छा, तो बाजूच्यावर जातो. तुझं हृदय काय आहे, समजलं. त्यासाठी चर्च असतं. डॉक्टर प्रत्येक रुग्णाला तपासतो, काय चालू आहे तुझं. एखादं मला नाही पाहिजे, काही हरकत नाही, देव म्हणतो तुझी जशी इच्छा आहे तुझ्यासोबत हो. याच्यातही तुम्हाला माहिती आहे का देवाचं प्रेम दिसतं का, तो तुमच्यावर बळजबरी करत नाही, तुझी जशी इच्छा आहे तुझ्यासोबत हो. बरं, पुढे आपण बघू. दुसरं की मला सत्य समजण्याची गरज आहे, हे तुमची इच्छा असली पाहिजे. आपण काय बघत आहोत की मग माझं हृदय कसं रेडी झालं पाहिजे. तिसरं, मला प्रकाशाकडे वागणे, माझं जीवन बदलणे, या सगळ्या इच्छा तुमच्या असल्या पाहिजे. आणि जेव्हा तुमची इच्छा आहे, ओके नाही, हे सोपी गोष्ट आहे. मी ग्लास जर उलटा ठेवला आणि म्हणतो त्याच्यावर मी पाणी टाकतो, खरंच त्या ग्लासमध्ये पाणी जाणार आहे का, नाही. मला काय करावं लागेल, ग्लास उभा ठेवा लागेल. ही तुमची इच्छा आहे की माझं हृदय उघडं करून मी बसते. मग देवाचा शब्द तुमच्या हृदयात टाकतो. तुम्ही जर हो मी बसते कारण आम्हाला सांगितलंय बसा चर्चमध्ये, आमचं ग्लास आम्ही उलटाच ठेवतो, ही इच्छा तुमची आहे. पण जेव्हा तुम्ही आपलं हृदय उघडता, देवाचं वचन त्याच्यावर कार्य करतो. ते बियाणं जे आहे तुमच्या हृदयात, जे प्युअर आहे, आपण बघितलं त्याच्यात जीवन आहे, ते प्युअर आहे, ते शाश्वत आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते तुमच्या कठोर हृदयावर कार्य करतो. पुढे आपण बघू काय महत्वाचं आहे, म्हणून चर्चमध्ये असणे. आता काय बघत आहोत, प्रॅक्टिकल.
चर्चमध्ये असणे, प्रॅक्टिकली असणे, विचाराने असणे, आत्म्याने असणे, आपल्या आत्म्याची तयारी करणे, जोपर्यंत खरंच सिरियस रिझन आहे हो की नाही, तोपर्यंत चर्चला कधी न मुकणे. कारण लक्षात ठेवा, जेव्हा वाढणीची वेळ आहे आणि तुम्ही पंगतीतच नसले, कसं तुम्हाला वाढणं दिल्या जाईल. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, चर्चमध्ये असणे. दुसरं ॲक्टिव्ह असणे, म्हणजे माझे विचार हो की नाही, माझे विचार. कारण सैतान तुम्हाला काय सांगेल, सगळ्यात जास्त चर्चमध्ये असताना तुम्हाला सगळ्या जगाच्या गोष्टी आठवण करून देईल, तुमचे कामं, तुमच्या अर्जंट सगळ्या गोष्टी. बाहेर गेल्यावर एकही काम राहणार नाही हो की नाही. जसे तुम्ही बाहेर गेला, तुम्हाला म्हणेल काम तर एकही नाही, पण चर्चमध्ये असताना एवढं अर्जन्सी आली होती हो की नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की नाही, मला त्या सगळ्या गोष्टी दूर करून देवाचे वचन, माझं लक्ष कुठे आहे. कारण 1.5 तास तुम्ही शरीराने देता, मग जर तुम्ही आत्म्याने आणि विचाराने दिला नाही तर काय फायदा झाला तुमचा. कोणाला फसवलं तुम्ही, स्वतःला हो की नाही. म्हणून चर्चमध्ये असणे, दुसरे वचनाकडे वचन बघणे हो की नाही, वचन शिकणे, आणि जे जे वचन, पहिले तर अटेंटिव्ह असणे हो की नाही. अटेंटिव्ह म्हणजे काय बोलत आहे, काय शिकत आहे, काय सांगत आहे, आजचा संदेश काय होता. आज जर 1 तासानं पास्टर माझ्या घरी आला आणि विचारलं तुला मी काय शिकवलं, कमीत कमी त्यातलं मी काही सांगू शकेल का. ह्या सगळ्या गोष्टी असणे म्हणजे काय, अटेन्शन असणे. चौथी गोष्ट, जे जे देव तुम्हाला सांगतं की अरे तुझ्या जीवनातलं हे बदलण्याची गरज आहे, ते बदलणे. पुन्हा एकदा समजून घ्या, एक माती आहे, तिथं मला पेरायचं आहे, तिथं दगड ठेवलेला आहे. तो दगड तिथे ठेवल्याने ते बी तिथं पेरता येत नाही. तो दगड तुम्हाला काढून फेकावं लागेल. कधी शेतकरी बघितले का, मी जेव्हा गावात जातो, माझा बाप किंवा माझे काका जेव्हा जातात, मी बघतो त्यांना दगडे काय करत असतात, असे फेकत राहतात आहे की नाही. इकडले इकडे कशासाठी पेरतात, कारण जर इथं पेरणं झालं तर इथं पीक आलं पाहिजे. तसंच तुमच्या हृदयातल्या ज्या ज्या गोष्टी देव दाखवतो, तुझी वाईट सवय, वाईट गोष्टी, जो तोपर्यंत तुम्ही फेकत ना, ती गोष्ट तुम्ही, आपल्याला असं वाटतं की नाही एवढा दगड राहू दे ना, बाकीचं तर चांगलं आहे. नाही, पेरणी पूर्ण हृदयावर केली जाते, देवाला पाप चालत नाही. म्हणून देवाचे वचन जेव्हा तुमच्या संग बोलतं की मला हे बदलण्याची गरज आहे, त्याच्यावर चालणे की हो ठीक आहे, मी हे काढून फेकते, कारण आता पेरणी होत नाही. तुमचे हृदय कठोर करू नका. आणि जे जे देव तुम्हाला शिकवतो, सांगतो, तुम्हा प्रत्येकासोबत देव बोलतो, त्या सगळ्या गोष्टी देव दाखवतो की ह्या गोष्टी तू काढ, देवाला मंजूर नाही. जीवन निवडा, जीवन. नरक निवडू नका, मरण निवडू नका. आणि जेव्हा तुम्ही आपल्यात बदल घडवता, काय होतं, तुमचं जीवन बदलत जातं. का, कारण ती काय करा, देवाचे वचन तुमच्यावर कार्य करत आहे. तुमची जमीन रेडी होत आहे, तुमचे मन रेडी होत आहे, आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या हृदयावर कार्य होईल. कारण शब्द प्युअर आहे, शब्द जीवन आहे, शब्द अनंताचा आहे, शब्द अनंताचं जीवन देणार आहे. आणि तुमचे हृदय तुम्ही रेडी करा. आणि म्हणून देवाचा आत्मा जेव्हाही वचनाद्वारे तुमच्या संग बोलतो, त्याचं ऐका, त्याच्यावर चाला, स्वतःला बदला. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्यापाशी ह्या 2 गोष्टी, एक शेवटचा फोटो मी दिला आहे. एक आहे अशी जमीन जे त्यात पेरू शकतो की नाही. का, कारण देवाच्या वचनाचं नांगर याच्यावर झालेलं आहे, देवाचे वचन याच्यावर कार्य करत आहे. देवाच्या वचनानं ज्या ज्या गोष्टी यांना शिकवल्या आहेत, त्या गोष्टी काय केल्या आहेत, सगळे वाईट त्याने काढले आहे. पवित्र आत्मा जेव्हाचे वचन तुमच्या हृदयासंग बोलत असताना तुम्ही त्याला स्वीकारलं आहे. एक आहे हृदय हे असं, दुसरं हे जे हृदय त्याने हाती जे घेतलं आहे, जे कडक जमीन. मी तुमचं हृदय बघू शकत नाही, पेरणारा मी नाही, देवाचे वचन तुमच्यामध्ये पेरल्या जातं. तुम्ही तुमचं हृदय कसं ठेवता. कारण एक लक्षात ठेवा, दुसरी जे बंजीर जमीन आहे ते काहीच कामाची नाही, ते देवाच्या उपयोगाची नाही, ते काहीच कामाची नाही, त्याचा नाश वाईट आहे. पण जर तुमचं हृदय तुम्ही नांगरणीसाठी रेडी करता, देवाचं वचन तुम्ही वाचता, त्याच्यावर तुम्ही चालता, चर्चमध्ये तुम्ही राहता, विश्वासू तुम्ही राहता, आपलं जीवन तुम्ही बदलता, जे जे शिकवल्या जातं त्याच्यावर तुम्ही चालता, आणि तुम्ही हा निर्णय घेता की माझं जीवन बदललं पाहिजे, देव काय करतो, देवाच्या वचनाचा तुमच्यावर कार्य करतो. कारण तुम्ही तुमचे हृदय कठोर केले नाही हो की नाही. आणि देवाचं वचन हे जीवन आहे. आपण बघितलं हो की नाही, देव बोलला, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. तोच देव म्हणतो की आपले हृदय कठोर करू नका. आणि जसं तुम्ही त्याला स्वीकाराल, देवाच्या वचनाचं कार्य होऊ द्याल, त्याच्यावर विश्वास ठेवाल, मी तुम्हाला सांगतो, त्याने माझं जीवन बदललं, त्याने मला तारण दिलं. तो प्रत्येकावर सारखी प्रीती करतो.
त्याची इच्छा नाही की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातला एक व्यक्ती मी जो इंट्रोड्यूस करतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सांगतो सगळ्यात शेवटी, जो तुम्हाला नरकात टाकू शकतो. एक व्यक्ती तुमच्या जीवनातला जो तुम्हाला नरकात टाकू शकतो. तुम्हाला वाटेल हो हो सैतान, नाही, तो व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. फक्त तुम्ही, कोणीच नाही टाकू शकत, तुम्ही. का? कारण तुम्ही तुमचं हृदय कठोर केलं. नांगरणी झाली, बियाणं प्युअर आहे, ते टाकण्यात आलं. मला गरज नाही आहे, बाकीच्यांना गरज आहे, आम्ही तर चांगला जाऊ, मला काही गरज नाही, मी तर स्वर्गातच जाणार आहो. येशू ख्रिस्त माझ्यासाठी थोडी मेला, जे पापी आहे त्यांच्यासाठी मेला. ओके नाही, तुम्ही सत्य स्वीकारलंच नाही. म्हणून एक व्यक्ती जो स्वतःला तुम्हाला फसवेल, नरकात टाकेल, तो म्हणजे तुम्ही स्वतः. पण जेव्हा तुम्ही तुमचं हृदय देवाच्या वचनासाठी रेडी करता, देव त्यात कार्य करतो, कारण त्याची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू. आणि खरंच आजचा जो विषय होता तो कशासाठी? का तुमचे हृदय बनावे. जे आपण संदेश ऐकतो, देवाचे वचन ऐकतो, की आपलं हृदय आपण कठोर करू नये. कारण जर आपलं हृदय आपण कठोर करतो, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ म्हणजे हे वचन माझ्यासाठी नाही, मी फक्त इथं बसलेला आहो, मी पुढच्या माझ्या जीवनात मी बिझी आहे, मला बदलण्याची गरज नाही, मला फक्त जगातल्या गोष्टीचंच मला प्रेम आहे. आणि ज्या ज्या गोष्टी आपण देवाच्या वचनाच्या विरोध करतो, मला ऐकण्याची गरज नाही, या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जीवन बदलत ना, आपण पापापासून निघण्याची आपली इच्छा दाखवत ना, माझ्या तारण्याची गरज आहे ही ज्या इच्छा दाखवत ना, काय केलं आहे? आपलं हृदय आपण कठोर केलं आहे. पण देव तुम्हा प्रत्येकाचं हृदय बघतो. आणि जेव्हा त्याला ते हृदय सापडतं की हो, हे हृदय माझ्या लायक आहे, या हृदय देवाला आवडणार आहे, याच्यात मी माझा पवित्र शब्द यात टाकू शकतो, की ज्याच्यामुळे या व्यक्तीला जीवन लाभावे, अनंताचं जीवन लाभावे. आणि तुमचे हृदय जेव्हा देवासाठी तुम्ही रेडी करता, तो तुमचं जीवन बदलेल. जे स्वर्गीय शांती, जे कुठूनच या जगापासून येणार नाही, ती शांती तुम्हाला भेटेल. आज देवाचे वचन तुम्ही ऐकले, आणि म्हणून तुम्हा प्रत्येकासाठी की आपलं हृदय कुठे आहे, आणि तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या, चर्चमध्ये असणे, देवाचे वचन सांगणे, अटेन्शन असणे, देवाच्या वचनाचं कार्य होऊ देणे, आपलं जीवन बदलणे, पापापासून दूर पडणे, आणि देवावर विश्वास ठेवणे की त्याचं वचन माझ्या जीवनात कार्य करू. हा जेव्हा निर्णय तुम्ही घेता, काय करता? आपली जमीन, आपलं मन तुम्ही देवाच्या प्युअर वचनासाठी तुम्ही रेडी करता, की त्याचं कार्य तुमच्या जीवनात व्हावं. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो हे वचन तू मला दिलं. होय प्रभू, मला ठाऊक आहे की माझं हृदय किती कठोर होतं. होय परमेश्वरा, मला ठाऊक आहे माझ्या राजा. पण होय परमेश्वरा, तू परमेश्वरा तुझा शब्दाचा वर्षाव माझ्या हृदयावर केला. होय प्रभू, हे कठोर हृदय परमेश्वरा, होय प्रभू, तुझ्या वचनामुळे परमेश्वरा तू नम्र केलं. होय प्रभू, हे कठोर हृदय तुझ्या वचनामुळे परमेश्वरा, होय प्रभू, तू याच्यावर नांगर टाकली. की होय परमेश्वरा, एकदा जेव्हा सुवार्तेचं बीज, की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, होय प्रभू, देवाचा पुत्र परमेश्वरा, तू स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, की माझ्यासारख्याचे पाप आणि या चर्चमध्ये बसलेल्या प्रत्येकाचे पाप परमेश्वरा, जे आम्हाला नरकात टाकतील, त्या प्रत्येक पापाची शिक्षा तू क्रूसावर घेतली. तुला मारण्यात आलं, आणि तू मरणातून विजयी झाला, ज्यामुळे तू आम्हाला कळवलं की आमच्या सगळ्या पापाची परतफेड झालेली आहे. आणि हे सुवार्तेचं बीज तू माझ्या हृदयात टाकलं. आणि परमेश्वरा, जसा प्रभू माझं हृदय रेडी होतं, आणि मी विश्वासाने तुला हाक मारली की येशू माझी क्षमा कर. होय परमेश्वरा, ते बीज परमेश्वरा, होय प्रभू, त्यातून ते सुंदर प्रभू जीवनमय झाड, होय प्रभू, अनंताचं जीवन तू मला दिलं. होय प्रभू, तुझी दया माझ्यावर आली, मी तुझे धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो प्रभू, त्या प्रत्येकाला सहाय्य कर, की प्रभू कोणीच आपलं हृदय कठोर करू नये. तर परमेश्वरा, प्रत्येकाने आपल्या जीवनात परमेश्वरा तुझ्यासाठी प्रभू आपलं मन बनावं. तुझी इच्छा आहे परमेश्वरा, की प्रत्येकाचं जीवन परमेश्वरा, होय प्रभू, तुझ्या वचनामुळे, होय प्रभू, जे प्युअर आहे, जे जीवन आहे, होय परमेश्वरा, जे स्वर्गात स्थिर आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन लाभावं. प्रत्येकाच्या हृदयासाठी मी प्रार्थना करतो. होय प्रभू, आजचं वचन तू प्रत्येकाला समजण्यासाठी, त्यांना स्वीकारण्यासाठी सहाय्य केलं, तुझे धन्यवाद मानतो. प्रार्थना करतो, लहानापासून मोठ्यापर्यंत कोणाचंच हृदय परमेश्वरा कठोर होऊ दे नको माझ्या राजा. आणि परमेश्वरा, तुझ्या शब्दाचं, होय प्रभू, त्यांच्या हृदयावर तू वर्षाव तू होऊ दे माझ्या राजा. की परमेश्वरा, जे जीवनाचं प्रभू झाड,
होय परमेश्वरा, त्यांना दिसावं, त्यांना सापडावं. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या चर्चसाठी धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी धन्यवाद मानतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे ऑनलाईन जुळले आहेत त्यांना आशीर्वादित कर माझ्या राजा, आणि तुझं कार्य प्रत्येकाच्या जीवनात तू होऊ दे. धन्यवाद मानतो, गौरवितो जे महान तारण तुझ्यापासून आहे, आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे